आज मी मऊ लुसलुशीत अशी महाप्रसादातली लापशी मी या ठिकाणी बनवलेली आहे. आणि ती सुद्धा घरच्या घरी जो रवा आहे लापशीसाठी लागणारा, तो सुद्धा मी या ठिकाणी घरी बनवलेला आहे. आणि आज मी तो तुम्हाला सुद्धा बनवून दाखवणार आहे. एक अर्धा किलो इतके गहू मी या ठिकाणी घेतलेले आहे. ते स्वच्छ निवडून आणि पुसून या ठिकाणी घेतले आणि ते एका कढईमध्ये भाजण्यासाठी मी ठेवले आहे. असे लालसर रंगावर आपण गहू या ठिकाणी भाजून घ्यायचे आहे. गहू छान भाजले गेलेले आहेत आणि थंड होण्यासाठी ताटात या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. आणि अशी जाड चाळणी जी आहे ती चाळणी आणि एक ताट मी या ठिकाणी घेतले आहे. आता गहू थंड झाले आहे आणि हे थंड झालेले गहू मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये गहू आता दळले आहे आणि या जाडसर चाळणीने आपण चाळून घ्यायचे आहे. आणि जे जाड गहू राहतील ते पुन्हा आपण मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण जो लापशीसाठी लागणारा जो रवा आहे तो रवा आपण घरच्या घरी बनवला आहे. जेव्हा आपण असा रवा घरच्या घरी बनवतो तेव्हा ती लापशी अतिशय टेस्टी लागते. बाजारातही लापशीपेक्षा घरी बनवलेल्या लापशीचा रवा हा अतिशय छान बनतो. काही ड्रायफ्रूट्स मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि ते जे ड्रायफ्रूट्स आहे ते ड्रायफ्रूट्स थोडंसं तूप टाकून व्यवस्थित असे भाजून घेतले आहे. सगळे ड्रायफ्रूट्स वेगवेगळे टायमामध्ये भाजले जातात म्हणून सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र भाजायचे नाही, तर एक एक वेगवेगळे ड्रायफ्रूट्स भाजायचे आहे. म्हणजेच काजूसाठी वेगळा वेळ, बदामासाठी वेगळा वेळ हा लागत असतो. यामध्ये काजू, बदाम, पिस्ते आणि काही चारोळे देखील मी या ठिकाणी घेतलेले आहेत. काही खोबऱ्याची कापं जी आहे ती कापंसुद्धा घेतलेली आहेत. खोबऱ्याची कापं शक्यतो लापशीमध्ये ओल्या नारळाची असावे असं मला वाटतं, परंतु नारळ माझ्याकडे नव्हता म्हणून मी सुके खोबरं घेतले आहे. एक वाटी आपण जो घरगुती लापशीचा रवा जो बनवलेला आहे तो घरगुती लापशीचा जो रवा आहे तो रवा एक वाटी इतका घेतला आहे. उरलेल्या तुपामध्ये काही आणखी तूप मी टाकलं आणि त्या ठिकाणी लापशीचा रवा मी भाजून घेत आहे. लालसर अशा रंगावर छान लापशीचा रवा या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी रवा या ठिकाणी घेतला आहे तर साधारणपणे आपण 3 वाटी इतकं पाणी या ठिकाणी घेतले आहे. म्हणजेच हे एक मेजरमेंट आहे की 1 कप किंवा 1 वाटी जर रवा असेल तर त्याला 3 वाटी पाणी लागतं. आणि 1 वाटी गूळ या ठिकाणी मी दुसऱ्या गॅसवर तापत ठेवलेला आहे. आणि दुसऱ्या गॅसवर छान असा लापशीचा रवा लालसर रंगावर भाजलेला आपल्याला दिसत आहे. आता लापशीचा रवा सुंदर असा या ठिकाणी भाजला गेला आहे आणि गुळाचं पाणी देखील एकीकडे रेडी झालेलं आहे. गुळामध्ये काही खडे असतात म्हणून आपण गाळणीने पाणी या ठिकाणी गुळाचं जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकताना अतिशय काळजीपूर्वक टाकायचं आहे, कारण रवा देखील गरम आहे आणि रवा गरम असल्यामुळे पाणी अंगावर उडण्याची दाट शक्यता असते. हळूहळू करून गुळाचं पाणी या ठिकाणी टाकायचं आहे. सगळं पाणी एकदाच टाकायचे नाही, कारण जुना आणि नवा गहू जर असेल तर जुन्या गव्हाला जास्त पाणी लागेल आणि नवीन गव्हाला कमी पाणी लागू शकतं. म्हणून गरजेनुसार हळूहळू पाणी टाकायचं आहे. 3 वाट्या पाणी म्हटलं म्हणजे एकदाच आपण पाणी त्या ठिकाणी टाकायचं नाही गुळाचं, तर हळूहळू टाकत राहायचं. आता मी काही पाणी आधी ओतलं होतं आणि आता उरलेलं पाणी देखील मी आत्ता ओतत आहे. बरेच जण ही लापशी कुकरमध्ये पण करतात, परंतु कढईमध्ये शिजण्यासाठी सुद्धा फारसा काही वेळ लागत नाही. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा कढईमध्ये जी बनवलेली
जी लापशी असते तिची काही वेगळीच टेस्ट ही असते. 15 मिनटं झाकून ठेवल्यानंतर लापशी ही बऱ्यापैकी शिजलेली आपल्याला दिसते, परंतु यामध्ये थोडीशी कणी मला अजूनसुद्धा दिसते. म्हणून मी थोडंसं पाणी या ठिकाणी मी टाकलेलं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स होते, खोबऱ्याची कापं होती, ती कापं आता याच्यामध्ये टाकायची आहे. आणि गुळाचा पदार्थ म्हटलं की आपल्याला जायफळ हे आपण आवर्जून यामध्ये टाकतो. त्याचबरोबर सुंठची पूड माझ्याकडे होती, म्हणून सुंठपूड मी या ठिकाणी टाकलेली आहे. ही पूर्णतः ऑप्शनल आहे. आपल्याला हवी असेल तरच आपण या ठिकाणी टाकायची आहे. नसेल आवडत तर नाही टाकायची. म्हणून मी म्हटलं की गूळ आणि जायफळाचा अतिशय जवळचा संबंध आहे. गूळ म्हटलं की जायफळ आलंच आणि गुळाची टेस्ट ही जायफळाने द्विगुणित अशी होते. आता जायफळसुद्धा मी थोडंसं या ठिकाणी किसून टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स आता करून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी रेडी झाली आहे आपली महाप्रसादातली लापशी. सर्विंग बाउलमध्ये सगळी लापशी मी आता काढून घेत आहे. आता आपण बघू शकतो की किती सुंदर अशी लापशी आपल्याला दिसू शकते. मी बनवलेली लापशी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच एकदा बनवून बघा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी आपल्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील. नमस्कार.